राजा वीरेंद्र सिंग याच्या महालाच्या बाहेर एक लहान मुलगी आली, जी गरीब होती आणि रस्त्यावर भिक्षा मागत होती. राजाने तिला महालात आणण्याचा आदेश दिला. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं, हे त्या राजाने जाणलं आणि तिचं जीवन सुधारण्याचं वचन दिलं. त्या मुलीचं नाव सुमित्रा होतं. सुमित्रा महालात राहून खूप काळ निघून गेला होता, त्यामुळे ती महालातल्या खूप काही गोष्टी शिकली. सुमित्रा हिला किडनीचा आजार चालू झाला होता. राजाने त्याची सगळी संपत्ती सुमित्राच्या उपचारात देण्याचे ठरविले, पण सुमित्राने नकार दिला. सुमित्रा म्हणाली, महाराज, आपण मला दिलेला मान आणि प्रेम हेच माझ्यासाठी सर्वात मोठं उपचार आहे. राजाने तिला विश्वास दिला की तो तिचं वचन पूर्ण करेल. सुमित्रा म्हणाली, महाराज, जेव्हा मी या जगापासून जाईन, तेव्हा तुमच्या हृदयात माझं स्थान कायम राहील आणि तुम्ही नेहमी गरिबांची मदत कराल. राजाने वचन दिलं आणि तिच्या मृत्यूनंतर राजाने खरंच आपल्या संपूर्ण जीवन गरिबांची सेवा करण्यात घालवली आणि सुमित्राच्या नावाला कधीही विसरला नाही.